नमस्कार, मी कॉम्रेड नेहा भिरंगे. आज ॲक्च्युली आम्ही 20 जानेवारी 2026 आम्ही बॅच वेअरिंग करतो आहे 5 दिवसाच्या आठवड्याबद्दल. बँक ही दर शनिवार बंद राहावी किंवा आम्हाला ती सुट्टी मिळावी यासाठी आम्ही हे बॅच वेअरिंग करत आहोत आणि त्यासोबतच 27 तारखेच्या आम्ही संपाचाही यामध्ये उल्लेख केलेला आहे. हा कॉल युनायटेड फोरमकडून देण्यात आलेला आहे. तर यामध्ये आपण जसं बघतो की RBI आहे, LIC आहे, नाबार्ड आहे, MSCB आहे, या सगळ्या सेक्टरना 5 दिवसाचा आठवडा आहे. तर तेच समान हक्क बँकवाल्यांना देखील मिळावा ही मागणीसाठी आम्ही हे बॅच वेअरिंग आणि संपाचा इशारा देत आहोत. याच्यापूर्वी पण आंदोलन झालंय बऱ्याचदा. याच्या पूर्वी पण झालेलं आहे. ॲक्च्युली आमचे जे बायपार्टेड सेटलमेंट असतात यामध्ये IBAने आम्हाला 5 दिवसाचा आठवडा देण्याचं मान्य देखील केलेलं होतं, पण ह्याची अंमलबजावणी अजूनही गव्हर्नमेंटकडून त्याला मान्यता देण्यात येत नाहीये. ती अंमलबजावणी होत नाहीये. त्याच्यासाठी मग आम्ही हे स्ट्राईक आणि बॅच वेअरिंग वगैरे आमच्या पद्धतीने करत आहोत. याच्यासाठी केंद्र स्तरावर काही पाठपुरावा केलाय का? नाही, केंद्र सरकारला याच्याबद्दल आम्ही ॲक्च्युली मागच्या संडेला किंवा त्याआधी पण 4 तारखेला आम्ही ट्विटर कॅम्पेन देखील केलेलं आहे. केंद्र सरकारला पत्र देणं किंवा IBA थ्रू आम्ही त्यांना इंटिमेट देखील प्रत्येक वेळेस करत आहोत, पण त्याच्याकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. आता पुढची भूमिका काय असणार आहे? आता पुढची भूमिका म्हणजे आम्ही 27 तारखेच्या संपाचा इशारा दिलेला आहे. त्यानंतर जो युनायटेड फोरमकडून जो कॉल घेण्यात येईल त्याचा आम्ही फॉलोअप घेऊ.